पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला विषारी गावठी दारूच्या भीषण प्रकरणाने हादरून सोडले आहे। स्पिरिट आणि मिथेनॉल मिसळलेली भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे गेल्या काही तासात तब्बल 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उरडी कांचन परिसरात तयार करण्यात आलेल्या गावठी दारूमध्ये सुमारे 215 लिटर घातक मिथेनॉलची भेसळ करण्यात आली होती। ही विषारू दारू पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध दारू अड्ड्यांवर पुरवण्यात आली। फुगेवाडी, दापोडी, हडपसर आणि काडेपडळ या परिसरातील नागरिकांनी ही दारू सेवन केल्यामुळे त्यांना उलट्या होणे, तोंडाला फेस येणे आणि अचानक प्रकृती खालावणे अशी लक्षणे दिसू लागली। यातील 15 जणांचा उपचारादरम्यान किंवा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी योगेश वानखडे याला ताब्यात घेतले आहे। वानखडे हा राज्य दापोडी पोलीस स्टेशन हद्दीतील फुगेवाडी परिसरात काही इसमांचा मृत्यू झाल्यावर काल माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने डिटेलमध्ये चौकशी केल्यानंतर काही इसमांचा विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शन निष्पन्न झालेले आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 इसमांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। एक्साईज आणि पोलीस विभागाने आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। किती आरोपी अटक केले, काय आरोपींची नाव आहे ते डिटेल्स प्रेस नोटमध्ये देतो। जेव्हा विच्छेदन केलं जाणार आहे काही जणांचा अंत्यसंस्कारही झाल्याची माहिती आहे। कशा पद्धतीनं पोस्टमार्टम हे केलं जाणार? पुढला तपास सुरू आहे। ते रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर अनालिसिस होईल।